नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीतून 11वी मध्ये जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी डॉक्टर शिवप्रसाद टीम IIB तर्फे स्वागत करतो। आपण आपल्या करिअरची दिशा नक्कीच ठरवली असेल यात काही शंका नाही। जेव्हा मी काही विद्यार्थी आणि पालकांशी बोललो तेव्हा असे जाणवले की काही विद्यार्थी आणि पालक नीट JEE प्रमाणे CET साठी सुद्धा उत्सुक आहेत। खरं तर परीक्षा म्हणजे संघर्ष, परीक्षा म्हणजे सातत्य, परीक्षा म्हणजे काठिण्य, परीक्षा म्हणजे अनिश्चितता आणि परीक्षा म्हणजे चढ उतार। आयुष्य अशा अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परीक्षांनी भरलेले आहे। परीक्षा हे केवळ विद्यार्थ्यांची नाही तर त्यांच्या शिक्षकांची आणि पालकांची सुद्धा नक्कीच असते। अर्थात विद्यार्थी या सर्वांचा केंद्रबिंदू तर असतोच, त्याला त्याच्या वयोमानानुसार असंख्य अडचणी सोसाव्या लागतात। विद्यार्थी व पालक मेहनत करण्यात कधीच मागे पुढे पाहत नाहीत, पण परीक्षा घेणाऱ्या सिस्टीमने सर्व परीक्षा पारदर्शक निष्कलंक होतील याची सुद्धा जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडणे गरजेचे आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। नीट 2024 चा पेपर अतिशय सोपा होता आणि नीट 2025 अतिशय अवघड पेपर। विद्यार्थ्यांना या परीक्षेचा नेमका लय सापडला की त्यात अचानक होणाऱ्या बदलांमुळे विद्यार्थी आणि पालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते। यासाठी पालकांचा एक ग्रुप मला भेटण्यासाठी आला। त्यांनी CET बद्दल विचारपूस केली। त्यांनी विचारलेले प्रश्न अनेकांच्या मनात असू शकतात, म्हणून हा व्हिडिओ मी फक्त CET या विषयावर बनवत आहे। चला तर मग पाहू CET ची तयारी कशी करावी लागते। MST CET म्हणजे नेमकं काय आणि आपण ही परीक्षा देऊन कुठे प्रवेश मिळवू शकतो। MST CET म्हणजे महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट। या परीक्षेत यश संपादन करून आपण बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अँड बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच BE BTech तसेच 5 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स ME आणि MTech मध्ये आपण प्रवेश मिळवू शकतो। तसेच फार्मसी डिग्री कोर्सेस B फार्मा अँड फार्म D म्हणजे डॉक्टर ऑफ फार्मसी यामध्ये देखील आपण ॲडमिशन मिळवू शकतो। B प्लॅनिंग बांधकाम नियोजन पदवी अभ्यासक्रम म्हणजेच बॅचलर ऑफ प्लॅनिंग अँड ॲग्रिकल्चरल कोर्सेस इत्यादी वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये आपण प्रवेश मिळवू शकतो। MST CET ह्या परीक्षेसाठी पात्रता काय असावी लागते? जे विद्यार्थी सध्या 12वी शिकत आहेत किंवा नुकतेच 12वी पास झालेले विद्यार्थी या परीक्षेस पात्र असतात। सोबत भारतीय नागरिकत्व असणे देखील आवश्यक आहे। या परीक्षेसाठी किंवा प्रवेशासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही। या परीक्षेची सरासरी काठिण्य पातळी कशी असते? खरं तर MST CET बद्दल सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मीडियम लेवलचा पेपर असतो। जर 11वी किंवा 12वी स्टेट बोर्डचा अभ्यास चांगला केला असेल तर नक्कीच तुम्ही खूप चांगला रिझल्ट आणू शकता। या परीक्षेसाठी कॉम्पिटिशन लेवल कशी असते? ही परीक्षा राज्यस्तरीय परीक्षा आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन नीट आणि JEE च्या मानाने कमी आहे, तसेच सक्सेस रेट देखील जास्त आहे। या परीक्षेचा सिलेबस कसा आहे? परीक्षेचा सिलेबस हा 11वी व 12वी स्टेट बोर्ड असून त्यात पण 11वीतून 20% तर 12वीतून 80% प्रश्न विचारले जातात। 11वीच्या सिलेबसमधून काही सिलेक्टेड चॅप्टर्स किंवा युनिट असतात। ह्यात फिजिक्समधून एवढे चॅप्टर्स विचारले जातात, केमिस्ट्रीमधून एवढे चॅप्टर्स, मॅथमॅटिक्समधून एवढे चॅप्टर्स आणि बायोलॉजीमधून हे चॅप्टर्स विचारले जात असतात। लक्षात ठेवायची बाब म्हणजे मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयांची काठिण्यता ही JEE मेन परीक्षे इतकीच असेल आणि बायोलॉजी विषयाची काठिण्यता ही नीट परीक्षे इतकी असेल। म्हणजेच तुम्ही JEE आणि MST CET PCM ग्रुप तसेच नीट आणि MST CET PCB ग्रुप यांची तयारी सोबत करून करिअरचा मार्ग सेफ करू शकता। या परीक्षेचे स्वरूप कसे आहे? MST CET ही परीक्षा ऑनलाईन म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट या पद्धतीने घेतली जाते। या परीक्षेत टोटल 3 पेपर असतात। PCM व PCB अशा 2 ग्रुपमध्ये विभागले गेलेले आहे। प्रत्येक पेपर हा 100 गुणांचा असून 90 मिनिटांचा कालावधी दिलेला असतो। सगळे प्रश्न हे MCQ म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतात। पेपर 1 हा मॅथमॅटिक्स असून यात 11वीतून 10 प्रश्न, 12वीतून 40 प्रश्न असतात। प्रत्येक प्रश्नास 2 मार्क्स असे टोटल 50 प्रश्न आणि 100 मार्कांचा आणि टोटल 90 मिनिटांचा हा पेपर असतो। पेपर 2 हा फिजिक्स विषयाचा व केमिस्ट्री विषयाचा असून ह्यात 11वीतून 10 प्रश्न आणि 12वीतून 40 प्रश्न असे टोटल 100 प्रश्न या पेपरमध्ये असतात। ह्यात प्रत्येक प्रश्नास 1 गुण
म्हणजे टोटल 100 गुणांचा आणि 90 मिनिटांचा हा दुसरा पेपर असतो। पेपर 3 मध्ये बायोलॉजी विषय असतो। यात 11वीतून 20 व 12वीतून 80 प्रश्न असे टोटल 100 प्रश्न आणि 100 मार्क्स असतात आणि पेपर 3 पण 90 मिनिटांचाच असतो। यात निगेटिव्ह मार्क्स सिस्टीम नसते, म्हणजेच मॅथमॅटिक्स मध्ये बरोबर उत्तरास 2 गुण, तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मध्ये बरोबर उत्तरास 1 गुण दिला जात असतो। परीक्षेचा रिझल्ट हा पर्सेंटाईल पद्धतीने सांगण्यात येतो। या परीक्षेबद्दल अधिक माहितीसाठी www.mahaset.org या वेबसाईटवर आपण भेट देऊ शकतो किंवा या दिलेल्या हेल्पलाईनवर तुम्ही कॉल करू शकता। तसेच या परीक्षेबद्दलची सर्व माहिती आणि गायडन्स IIBच्या सर्व शाखांमध्ये मोफत उपलब्ध देखील आहे। नीट, IIT JEE, MST CET यांच्या तयारीसाठी 11वीची नवीन बॅच ही 2 जून 2025 रोजी सुरू होणार आहे। आजच आपले ॲडमिशन कन्फर्म करा। जिद्द तुमची, साथ IIBची। IIB म्हणजे विश्वास महाराष्ट्राचा।